अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे। मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, शेवटची, याच्या पुढे जर, मी परत सांगतो, मराठीत ऐकून घ्या, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये जेसीबी घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा आहे। महिलांची छेड काढली किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिले तर त्यांच्या घरावर मी फक्त जेसीबी चालवणार, हा काही दिवसांपूर्वी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेला इशारा केवळ राजकीय वक्तव्य नव्हता, तर तो एक शब्द होता। हे आता सिद्ध झाले आहे। राहाता शहरातील गट नंबर 340 मधील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर अखेर बुलडोझर फिरवण्यात आला आहे। सुजय विखे पाटलांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याने संपूर्ण तालुक्यात त्यांच्या या धडक कारवाईची जोरदार चर्चा असून नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे। काही दिवसांपूर्वी राहाता येथे एका कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला होता। गट नंबर 340 साकुरी येथील वसाहती आणि राहाता शहरातील माता भगिनींच्या सुरक्षेचा हवाला देत त्यांनी गुन्हेगारांना जाहीर इशारा दिला होता की महिलांना व मुलींना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि त्यांच्या घरावर थेट जेसीबी चालवला जाईल। या वक्तव्यानंतर अवघ्या काही दिवसातच गट नंबर 340 परिसरात एका 14 वर्षीय निष्पाप मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली होती। महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी हरिदास गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपी हरिदास गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केली। आरोपीला अटक झाल्यानंतर राहाता शहरातील नागरिकांमध्ये एकाच चर्चा सुरू झाली होती की डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेत दिलेला शब्द आता पाळणार का? त्या नराधमाच्या घरावर खरोखरच कारवाई होणार का? या सर्व चर्चा आणि प्रश्नांना डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कल्पनेतून प्रशासनाने थेट कृतीतून उत्तर दिले। राहाता नगरपालिका व पोलीस प्रशासन, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, प्रशासकीय यंत्रणेसह आरोपीच्या बेकायदेशीर घरावर थेट जेसीबी आणि बुलडोझर फिरवण्यात आला। अवघ्या काही वेळातच आरोपीचे घर उद्ध्वस्त करून विखे पाटलांनी जिल्ह्यात गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे। बोले तैसे चाले या उक्तीप्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महिला सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता आपला शब्द पाळल्यामुळे राहाता शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे। या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून विखे पाटलांच्या या सिंगम स्टाईल भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांमधून उत्स्फूर्त स्वागत आणि कौतुक केले जात आहे।